नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मनीषाज व्हॉइस या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर मग मैत्रिणींनो, आज आपण स्त्रियांनी नारळ का फोडू नये याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. स्त्रियांनी नारळ का फोडू नये यामागे कोणते रहस्य आहे ते आज आपण जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. श्रीफळ म्हणजे नारळ, हे तर आपल्याला माहीत असेलच. कोणत्याही देवदेवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतच असतो. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. मंदिरामध्ये पंडित सांगत असतात की आपण सर्वजण पाहतो की पुरुष मंडळीच नारळ फोडत असतात, असे आपण पाहिले आहे. आपण महिलांना कधी मंदिरामध्ये किंवा आपल्या घराच्या देवापुढे नारळ फोडताना पाहिले आहे का? किंवा त्याबद्दल कधी असा विचार केला आहे काय की का बरं महिला नारळ फोडत नाहीत? विचार केला असेल आणि त्याचे उत्तर मिळाले नसेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे हेच सांगणार आहोत की काय कारण आहे ज्यामुळे महिला देवाला नारळ वाढवत किंवा फोडत नाहीत. मित्रांनो, खरं तर स्वयंपाकघरामध्ये महिला नारळाचा वापर करतात आणि कुटुंबासाठी रुचकर जेवण बनवत असतात. इतकंच नाही तर घरामध्ये जेव्हा पूजा व्रत वैकल्य असेल तर महिलांचाच सहभाग जास्त असतो. पूजेची तयारी, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य सामग्रीची जुळवाजुळव अशा सर्व गोष्टी महिलांच्याच खांद्यावर असतात. तसेच सणवार असेल तर ती सुद्धा जबाबदारी महिलाच पार पाडत असतात. पण हे सर्व महिला जबाबदारीतून पार पाडत असून सुद्धा त्यांना देवासाठी नारळ वाढवण्याची परवानगी नसते. त्यामागे कारणही तसेच आहे जे आपणास ठाऊक नाहीये. त्या पाठीमागे एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेमुळे स्त्रीला नारळ वाढवता येत नसतो किंवा स्त्री नारळ वाढवत सुद्धा नाही. तर ती आख्यायिका काय आहे हे आपण आज या लेखनामधून जाणून घेणार आहोत. महिलांना नारळ न फोडू देणे यामागे असे सांगितले जाते की नारळाची निर्मिती ही विश्वनिर्मितीच्या आधी झालेली आहे. म्हणजेच ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी विश्वनिर्मितीच्या पूर्वी नारळाची निर्मिती केली आहे. जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर आले तेव्हा ते स्वतःबरोबर ती गोष्ट घेऊन आले, लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ वृक्ष. म्हणूनच आपण नारळ वाढवत किंवा अर्पण करत असतो आणि नारळाला विष्णूचे फळ म्हणजे श्रीफळ असे संबोधतो. त्यावेळेपासूनच नारळाला पुरुषांचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि म्हणूनच मानवाला नारळ फोडता येऊ शकतो. नारळ हे फळ बीजरूपी व प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे आणि स्त्री ही बीजरूपात बाळाला जन्माला घालत असते. त्यामुळे तिला नारळ फोडता येत नाही किंवा तिने नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. म्हणूनच हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडू देत नाहीत. नारळ स्त्रीच्या उदराचे प्रतीक आहे. जसे की नारळ बाहेरून टणक आणि त्याच्या आत पाणी अशा स्वरूपात असतो. स्त्रीच्या उदरातून नवीन जीव जन्म घेत असतो आणि वंशवृद्धी होत असते. वंशवृत्ती वाढत राहावी यासाठी स्त्रीने तिच्या उदराचे प्रतीक नारळ वाढवू नये अशी प्रथा रूढ झाली आणि याच प्रथेमुळे स्त्रीला मंदिर परिसरात नारळ फोडण्याची परवानगी नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.